सोलापूर कोल्हापूर दरम्यान नवीन इंटरसिटी ट्रेन। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती। सोलापूर आणि कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे सेवेबाबत प्रवाशांकडून सातत्याने मागणी होत असते। या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सोलापूर कोल्हापूर रेल्वे मार्गावरील सद्यस्थिती आणि नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतच्या तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या आहेत। सध्या उपलब्ध असलेली रेल्वे सेवा। रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली आहे की सोलापूर आणि कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस गाडी क्रमांक 22-155 आणि 22-156 ही दैनंदिन रेल्वे सेवा कार्यान्वित आहे। ही गाडी सोलापूर विभागातून जात असल्याने दोन्ही शहरातील प्रवाशांची मोठी गरज पूर्ण करते। कोणत्याही नवीन रेल्वे मार्गावर किंवा विभागात इंटरसिटी सारखी नवीन सेवा सुरू करणं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते। मात्र अशा सेवा सुरू करताना रेल्वे प्रशासनाला तांत्रिक घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो। त्या अशा विभागाची क्षमता, संबंधित रेल्वे मार्गावर अधिक गाड्या चालवण्याची क्षमता आहे का, मार्गाची उपलब्धता, रेल्वे मार्ग मोकळा मिळणं आवश्यक असतं, रोलिंग स्टॉक, इंजिन आणि डब्याची उपलब्धता, पायाभूत सुविधा, गाड्यांच्या देखभालीसाठी आवश्यक डेपो आणि इतर सुविधा, मालमत्तेची देखभाल, रेल्वे रुळ आणि इतर तांत्रिक मालमत्तेच्या देखभालीसाठी लागणारा वेळ। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले की प्रवाशांची मागणी आणि वरील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतरच नवीन सेवांचा विचार केला जातो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.